नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. सर, खरं तर 2008 साली तुम्ही आम्हा सगळ्या माजी विद्यार्थ्यांना एक आवाहन केलं होतं की तुम्ही जेव्हा सायन्समध्ये शिकत होतात, त्या सायन्समध्ये शिकत असताना तुम्हाला जे काही अनुभव आले किंवा जे क्षण तुम्ही अनुभवले, त्या क्षणांना शब्दबद्ध करून कुठेतरी आपण त्याचं एक पुस्तक रूपाने ते प्रकाशित करूया. आणि त्याप्रमाणे तुम्ही हळवे क्षण नावाचं पुस्तकही प्रकाशित केलं. ते पुस्तक जेव्हा आमच्या हाती पडलं, त्यावेळेस त्या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ होतं, त्या मुखपृष्ठावरचा जो एक त्या मुखपृष्ठाने खरं तर मला खूप इम्प्रेस्ड केलं. कारण त्या मुखपृष्ठावर एक हॉलीबॉल आणि हॉलीबॉलचा नेट आणि त्या नेटवर तो आदळणारा चेंडू म्हणजे हॉलीबॉल, ह्याचं जे प्रतिबिंब होतं, त्याने मी म्हणजे ती एक वेगळंच थॉट प्रोसेस होती. म्हणजे आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा हॉलीबॉल काय म्हणजे आमच्या कल्पनेतच नव्हतं, कारण तोपर्यंत मैदानाचं स्वरूपही राहिलं नव्हतं आणि हॉलीबॉल खेळणं हेच आमच्यासाठी अवघड झालेली गोष्ट होती. तर ते त्या हॉलीबॉलचा आणि सायन्सचा किंवा तुमच्या विद्यार्थी जीवनाचा काय संबंध आहे? प्रत्येक देशाचा एखादा प्राणी असतो, त्याचं फूल असतं, झाड असतं, फळ असतं, खेळ असतो. जसा भारताचा हॉकी हा खेळ आहे, तसा सायन्सचा व्हॉलीबॉल हा खेळ. तुझ्या पहिल्या प्रश्नाचं करतो की तू म्हणालास की तुम्ही ते केलं, तर तुम्ही हा जो शब्द आहे हा अनेक वचनी घ्यावा, कारण ती टीम होती. संपादकीय मंडळ होतं आणि संपादकीय मंडळाने ते केलेलं काम आहे, त्याच्यामुळे ते टीम वर्क आहे. ते माझं एकट्याचं पुस्तक नाही. हळवे क्षण ही सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये तेच केलं होतं की तुम्ही जे क्षण तुम्ही विसरू शकलेलं नाही ते क्षण तुम्ही लिहून पाठवा आणि आपण त्याचं पुस्तक करू. अशा पद्धतीने ते पुस्तक त्यावेळेला जन्माला आलं. हे पुस्तक जेव्हा तयार झालं त्यावेळेला त्याचं नाव हळवे क्षण हे ठरवण्यात आलं. त्याचं मुखपृष्ठ कसं असावं, तर ते मुखपृष्ठ जुन्या आणि नव्याची सांगड घालणार असावं. ग्रेट. ही माझी कल्पना होती आणि ही मी माझे मित्र सुलेखनकर अच्युत पालव सरांना सांगितली. तर अच्युत पालव आले कॉलेजमध्ये, त्यांनी फोटो घेतले, ते फोटो मर्ज केले आणि बोलताना अनेक असं येऊन जायचं की व्हॉलीबॉल आमच्याकडे जोर, व्हॉलीबॉल जोरात चालतो वगैरे, हे बोललेलं पण होतं, बघितलेलं पण होतं. तर त्याच्यामुळे त्यांनी ते जे नेट आहे ते नेट त्याच्यामध्ये टाकलं. त्याच्यामुळे ही जी काही कर्णावळ आहे, जे सगळं त्यांनी केलं, कर्तृत्व, हे अच्युत पालव सरांचं आहे. त्याच्याबद्दल मुखपृष्ठाचं श्रेय अच्युत पालव सर. खरंच तो खेळ जो होता, कधी एकदा संध्याकाळचे 4:30 होतात आणि त्याच्यानंतर ग्राउंडमध्ये खेळ सुरू होतो. आम्ही सुरुवातीला आलो त्यावेळेला आम्हाला काही खेळता येत नव्हतं. बाकी तिकडे दिग्गज मंडळी होते, म्हणजे सायना काही आम्ही आलो त्यावेळेला नवीन इंट्रोड्यूस झालेला असं नव्हे. अगोदर विजय शृंगारपुरे, म्हणजे तुमच्या अगोदर पासून आणि ते चॅम्पियन मंडळी ती खेळणारी, म्हणजे हेमंत वारंग, विजय शृंगारपुरे, अजित चराटकर, सुहास वगैरे, ही सगळी मंडळी त्यावेळेला खेळणारी. मला वाटतं त्याच्यामध्ये गोसावी पण होतं. तर ही सगळी मंडळी चांगलं व्हॉलीबॉल खेळणारी. त्याच्यानंतर पुढचे येत गेले. त्यामध्ये घनश्याम पाटील होता, बानकर होता, दुसरा एक आणखीन एक शांताराम नाबर म्हणून होता, तोही असायचा. जगदाळे म्हणून एक होता, प्रमोद लालन होता, शरद वारंग होता, दिलीप जोशी होता वगैरे. ही सगळी मंडळी एकत्र व्हायची. आमचा विनायक पाटील होता, प्रभाकर पोसम होता, उज्ज्वल राणे होता. ही सगळी मंडळी संध्याकाळच्या वेळेला जमा व्हायची आणि त्यावेळेला 2 टीम, एक समजा खेळून झाल्यानंतर जर ती टीम हरली तर त्या टीमने बाजूला जायचं आणि मग दुसऱ्या टीमने आतमध्ये यायचं. आणि त्याच्यामध्ये
6 चहा लागायचे. 6 चहा. 6 चहा. बहुधा ते एकदा आम्ही हरलो, एकदा ते हरले, असं करत ते फिटूस होत शेवटी 6च राहायचे बाकी. आणि ते खेळणं जे होतं, हा खेळ होता तरी ते युद्धही होतं, कारण ते त्या जोशाने खेळलं जायचं. बरेचसे लोक त्याच्यामध्ये मालवणी होते, जिंकायच्याच हेतूने खेळ. हा, जिंकायचं. तो गेम म्हटल्यानंतर तो जिंकण्यासाठीच खेळायचा असतो. तर त्यामुळे ती जी मंडळी होती, ही मंडळी सगळी वाळूत खेळणारी जी मंडळी असतात ती उडवून स्मॅश करायचं तसा नव्हे, तो स्ट्रेट आपण जसं मारतो तशा पद्धतीचा बॉल, तर शूटिंग बॉल म्हणतात त्याला, तर तो प्रचलित होता सायनमध्ये. आणि जसं सगळ्यात जास्त प्रिन्सिपल मी बघितले असतील असं मला वाटतं, त्यामध्ये वैद्य सर काही काळ प्रिन्सिपल होते, आता नाही आहेत ते आपल्यामध्ये. आमचे सर होते आणि त्याने याची आवड होती व्हॉलीबॉल खेळायची. तर नेहमी काय व्हायचं की घनश्याम पाटील वगैरे त्यांना बोलवायचा, वैद्य सर आले की सर या खेळायला. आम्ही पण त्यांना हे करायचो, कारण ते असं हे घालायचे, शर्ट घालायचे, त्यांच्या वरच्या खिशामध्ये सुटे पैसे असायचे, त्याच्यामुळे ते उडवताना कधीतरी सुटे पैसे उडायचे आणि खाली गवतात पडायचे, मग आम्हाला कधीतरी मिळायचे ते सर. आणि असंच त्यांना एकदा बोलवलं. आता त्या व्यक्तीचं नाव काही मी घेणार नाही, कोण होतं ते, पण तो अस्सल खेळाडू होता, आणि तो डोक्यामध्ये ते घेऊनच खेळायचं की नाही हे असंच गेलं पाहिजे, असं करायचं. सेंटरला तो खेळत होता आणि कॉर्नरला, सर्व्हिस कॉर्नरला वैद्य सर उभे. तिकडून बॉल अपोजिट पार्टीकडून आला, वैद्य सरांच्या इकडे आला. वैद्य सरांनी त्याला सांगितलं की लिव्ह म्हणजे सोड, मी घेतोय. त्यांनी सोडला आणि वैद्य सरांनी पण सोडला. तो जो काय भडकला की नाही, तो म्हणाला वैद्या लिव काय बॉल कोण तुझं बापूस घेतलो सरांना. हा, बाहेर पड अशा. तो एकदम चिडला, ते लिव काय ते लक्षामध्ये राहिलं नाही सर आहेत म्हणून. आणि सरांनी ते अत्यंत खेळाडू नंतर त्यांनी सांगितलं की सॉरी माहिती. पण अशा पद्धतीने इरेनी पेटून व्हॉलीबॉल खेळायचं. 12 बॉल, 10 बॉल हे वर्षाकाठी लागायचे. तर तो जरासा फाटला तर तो खाली शिवून आणायचा, वापरायचा, आणि अगदीच तो झाला की पुन्हा एवढा व्हॉलीबॉल सायनमध्ये खेळ आहे. तू म्हणतो तसं आता तिथे लाद्या पेवर ब्लॉक वाले अगोदर लाद्या होत्या, त्याच्यामुळे तुम्ही तो बघितला नाही, पण तेव्हा ती माती होती आणि त्या मातीमध्ये तो खेळला जायचा आणि सगळे लोक त्यासाठी जीव टाकायचे. बरं, हा सीझन वाईज बदलायचा का? असंही नाही, हा 12 महिने व्हॉलीबॉल होता. 12 महिने म्हणजे पावसाळ्यात सुद्धा व्हॉलीबॉल असतो, ज्याला पावसाळी व्हॉलीबॉल. चिखलात, हा, म्हणजे सगळीकडे चिखल उडतो अंगावरती, काय काय, आणि धबाधब व्हॉलीबॉल तो खेळला जायचा. आणि ते सगळं झाल्यानंतर जाऊन विहिरीमध्ये डुंबायचं, म्हणजे जे आपले पाठीमागे विहीर आहे त्याच्यामध्ये. त्या विहिरीत वरून उड्या पण मारल्या जायच्या, पायरीवरून पण उतरलं जायचं. पोहणारे आणि न पोहणारे दोघेही उतरायचे. ते टायर टाकून ठेवले होते, टायर ट्यूब टाकून ठेवल्या होत्या, दोरे टाकून ठेवले होते की कोण बुडलं बिडलं तर. आणि त्यावेळेच्या प्रिन्सिपॉलना भीती असायची की अरे हे काय झालं तर काय करणार. आता आम्ही तर जास्तच घाबरतो, आम्ही ते त्याला ग्रिलच लावून टाकला, म्हणजे कोण त्याच्यामध्ये उतरूच शकत नाही. पण त्याच्यामध्ये आंघोळ करायची विहिरीमध्ये आणि तिकडून बाहेर यायचं. आता ते काही प्रकार होत नाहीत. आता मला वाटतं स्पोर्ट्स हा सुद्धा काही डेजवर आलाय. स्पोर्ट्स डे, हो, तेवढेच दिवस फक्त खेळ असतो, बाकीचा दिवस मोबाईलचा खेळ असतो. खरंय, अगदी खरंय. म्हणजे त्या खेळाच्या निमित्ताने खरं तर ती एक मैत्री जपली जायची, किंवा ते मैत्रीतले जी नातं आहे ते अधिक घट्ट व्हायचं. म्हणजे दोस्तींमधली मस्ती अनुभवता ते दोस्तही आपल्या लक्षात राहिलेत. म्हणूनच मला वाटतं तुमच्या मित्रांची जी यादी आहे ती तुम्ही इतक्या सहजपणे आम्हाला वाचून दाखवलीत, किंवा ते मित्र आज या धावपळीच्या आयुष्यात लक्षात राहणं खरंच खूप. नाही, आजही असं म्हटल्यानंतर मला त्या जागा दिसतात की अमुक जागेवर अमुक उभा आहे, आणि ती एक 15-16 नावं मी सहज सांगू शकतो.
मला वाटतं हा किस्सा ऐकल्यानंतर मला म्हणजे माझ्या कॉलेजमधले मित्र आठवले आणि मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना पण त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये हो त्यांनी ज्यांच्यासोबत मस्ती केली ते सगळे मित्र त्यांना असे डोळ्यासमोर आले असतील आणि पुन्हा एकदा त्यांनाही वाटलं असेल की चला आपण पण तसंच सरांसारखं व्हॉलीबॉल खेळूया. नाही, निदान त्याची आठवण केली तरी सुद्धा हो, खूप आहे. कारण एक वाक्य तू म्हणालास ते बरोबर की ही मस्ती जरी असली तरी त्याच्यामध्ये दोस्ती सुद्धा राखली गेली आणि आज खरोखर त्याच गोष्टीमुळे ती खिलाडू वृत्ती म्हणा या सगळ्या गोष्टीमुळे ती मैत्री ही आज एवढी वर्ष 77 पासून आतापर्यंत बघ ना, हो एवढी वर्ष ती टिकून राहिली. निश्चित खरंच. तर मित्रांनो, आमच्या कॉलेजमधलं एक प्रकारचं जो मैत्रीपूर्ण संबंध किंवा मैत्रीचं एक उदाहरण या व्हॉलीबॉलच्या खेळानिमित्त आपल्या समोर आला असेल आणि मला वाटतं हा एपिसोड तुम्हा सगळ्यांनाच खूप आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर आमच्या या एपिसोडला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.